गणेश, तू कधी आलास? माते, जेव्हा तू तुझ्या विचारात होतीस तेव्हा. माते, तू लक्ष्मी देवींना सांगितलेस ना की तू तुझे मौन सोडलेस, हो ना? हो. मग आता कशाची तुला चिंता आहे? कुणास ठाऊक, पण नवरात्रोत्सवानिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. आणि मला असं वाटतं की माझी कोणीतरी आठवण काढत आहे. माते, मला तुला एक सांगायचे आहे. काय? माते, तू श्री खंडेरायांची पत्नी आहेस. ह्या जेजुरीची तू साम्राज्ञी आहेस. मग त्याचा आणि या क्षणाचा काय संबंध आहे? माते, तू ह्या जेजुरीच्या प्रजेची काळजी घेतेस, साऱ्यांना तुझा आधार वाटतो. आपल्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून सारे भक्त तुला आराध्य मानून तुझी पूजा करत असणार. हे काय बोलतोयस तू गणेश? मी केवळ यांची पत्नी आहे आणि माझे जे दायित्व आहे ते केवळ मी पार पाडण्याचा प्रयत्न करते आहे, इतकंच. हो, आणि साऱ्या भक्तांच्या मनात देखील हेच आहे. आणि म्हणून ह्या उत्सवाच्या निमित्ताने शक्ती रूपाची जशी सगळे प्रार्थना करत आहेत तसेच भक्तजन तुझे नामस्मरण देखील करत आहेत. तुझा कृपा आशीर्वाद त्यांना मिळावा हीच त्यांची इच्छा असणार. हो, तू म्हणतोस तसं असेलही, पण ही गोष्ट साधी नाही. हे खूप मोठे दायित्व आहे. आहेच माते, आणि आजवर तू ते पार पाडला आहेस म्हणून तू भक्तांची आराध्य झाली आहेस. मी केवळ यांची पत्नी म्हणून आणि या जेजुरीची साम्राज्ञी म्हणून माझे कार्य पार पाडते आहे. आणि हे कार्य पार पाडण्यासाठी मला बळ मिळो हीच प्रार्थना त्या शक्तिरूपाला या नवरात्रोत्सवानिमित्त करेन मी गणेश. माधवा, आदि मायेचा उत्सव आहे. सर्वत्र मंगल लहरी आहेत, आनंद आहे. हो, आणि अशा या मंगल प्रसंगी श्री मायसा देवींनी लक्ष्मी देवींचा सन्मान केला, त्यामुळे सर्वत्रच शुभ वाटत आहे. होय, मुळात म्हाळसेने माझ्याशी जे मौन धारण केले होते ते सोडले हे उत्तम झाले. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.